आई, हे काय? अगं बाम. मी तुला चष्म्याचे केस आणायला सांगितलीये आणि हे पाम कशाला आणलायस? हो का? थांब मी घेऊन येते. आर्या, काय झालंय? कुठं लक्ष आहे तुझं? काही नाही आई. अगं पण हे सगळं काय आहे? तू कुठे चालली एवढ्या घाई गडबडीने? ऐक ना बाळा, मला अर्जंट गावी निघावं लागतंय ग. का? गावी ना तिकडे जमिनीच्या वादातून काहीतरी भांडणं झालेत अगं, आणि त्यात ना तुझ्या मामाला अटॅक आलाय. काय? अगं मामा बरा आहे ना आता? हो, मायनर होता अटॅक, आता बरं आहे. पण ऐक ना, मी जाऊन येते. म्हणजे ना नक्की काय झालंय हे बघून मी लगेच परत येईल. बरं ठीक आहे, थांब मी तुला बस स्टॉपपर्यंत सोडते. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. मी रिक्षा मागवली आहे, जाईन मी. बरं चालेल, तू जा सावकाश आणि पोचलीस ना की आधी मला फोन कर. करेन मी फोन, पण अशी विचारात राहू नकोस का तू? आणि हे बघ, एकटीच आहेस इकडं, थोडी भानावर राहा. आणि प्लीज मला काळजी लावू नकोस हां. हो आई, तू एकदम निश्चिंतपणे जाऊन ये. आणि ऐक, त्या अर्जुनकडे नीट लक्ष ठेव. म्हणजे आपलं ठरल्याप्रमाणे त्याला ना सतत असं भासवत राहा की त्यासाठी तू खूप काहीतरी मोठं करतेस. आणि सध्या ना त्याला दुसरा कुठलाच विचार नाही आला पाहिजे. त्याला फक्त तू दिसली पाहिजेस. आई, अगं अर्जुनला तर सध्या फक्त अप्पीच दिसतीये. काय सांगतेय मी? अगं तू अशी विचारत का हरवून जातेस? काही नाही आई, ऐकलं मी तू काय सांगितलं ते. आणि अर्जुनला दुसऱ्या कोणाचा विचार येणार नाही याची काळजी घेईन मी. आर्या, अगं अमोलला पण आता कळलंय ना तुमच्या बाबतीत सगळं. हो मग आता तू अर्जुनशी लग्नाचं विचारू शकतेस. हो आई. परत एकदा काढ ना त्याच्याकडे विषय. बघ ना तो काय म्हणतोय. हो आई, बोलते मी त्याच्याशी. ठीक आहे, हे बघ काळजी घे, मी निघते आता. हां हो आई. अप्पे, हाँ काय नाही. हाय. अर्जुन, अप्पे, तुला माझ्यामुळे जे सहन करावं लागतंय ना त्यासाठी खरंच सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतोय? अप्पे, तू सगळ्यांना लय भारी सांभाळतेस. म्हणजे अमोलला तू ज्या पद्धतीने सांभाळलंयस, वाढवलंयस ना, त्यासाठी मी तुला आयुष्यभर थँक्यू म्हणेल. म्हणजे मी आभारीच आहे त्यासाठी. आणि वहिनी पण काय कसं वागायला लागलं आता, आणि ह्या सगळ्यात पण तू स्वतःला लय भारी शांत ठेवतेस म्हणून. अर्जुन, हे बघ, अमोलला सगळी माणसं हवी. आणि हे बघ, आपलीच माणसं आहेत ना ती. प्रत्येक टप्प्यावर अमोलचा विचार आहे तुझ्या डोक्यात. प्रत्येक. मी त्याचा चांगला बाप कधी होणार आहे काय माहिती, मला तर डाऊटच आहे. अर्जुन, तू असं का म्हणतोयस? नाही गप्पे, त्याच्यासाठी आजपर्यंत हे सगळं सहन करण्यापासून ते त्याला काय पाहिजे काय नको यासाठी जीवाचं रान करेपर्यंत त्याची आई, त्याचा बाप, हे दोन्ही भूमिका ठामपणे पार पाडले तू त्याच्या आयुष्यात. अर्जुन, असं काही नाही. तू त्याच्यासोबत असतोस तेव्हा तू किती आनंदी असतो माहितीये ना तुला. आपल्या अमोलसाठीच्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप थँक्यू, एकदम मनापासून थँक्यू. अप्पे, अर्जुन, एक मिनिट. काय तोंड? हा, काय तोंड आहे? काय? बरं, मी पोहोचते. तुम्ही काळजी नका करू, मी आलेच. हां, आलेच. काय 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 इमर्जन्सी जरा, मला निघावं लागतंय. काय लागलं तर मला सांग. हो, मी आवडते. हा. कोल्हा पाय घसरून पडला. बापू, ऐका ना, मी पण येतो अप्पे बरोबर. चल अर्जुनारी गरज पडली तर मी बोलवेन की तुला. अप्पे, नाही अशा परिस्थितीत मी घरी नाही थांबू शकत. चल तू. मी भाऊजी आणि अप्पा, तुम्ही दोघं यावेळी कुठं निघालात? तिथे दाजीबा, अहो आत्ता एवढ्या रात्री कसलं महत्वाचं काम आहे? अरे दिप्या, गडावरनं काही मुलं फिरायला गेली होती, पण पावसामुळे वरच अडकली आहेत. अरे, त्यांना सुखरूप खाली आणायचंय आणि माझ्यावर खरंच खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणून मी ऑफिसला निघते. हा, ते आणि ह्या दिवसात ते केसेस वाढत चाललेत ना. आणि तरुण मुले तो पुढे अख्खं आयुष्य पडले ते. बाबा तुम्ही लवकर तिकडे जा, त्यांना काय व्हायला नाही पाहिजे.
त्यांना काही नाही होणार, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, आम्ही दोघं निघालोयत ना आता. बरं हां, आम्हाला यायला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे तू झोपायचा नीट. भाऊजी, अपर्णाचं काम आहे तर तिला जाऊ देत ना ऑफिसला. तुम्ही थांबला असतात तर. नाही म्हणजे अमोल जवळ तुमच्या दोघांपैकी कोणीतरी पाहिजे ना. काकी मी चिंबाय आणि मी घेईल त्याची काळजी. हो ना बापू? हो हो. आणि वहिनी, एमर्जन्सीच्या वेळी काय लागेल काय नाही सांगू शकत नाही ना. आणि बघा, कोणतरी अडचणीत असल्यानंतर मी तर घरी नाही बसू शकत. खरंय रुपाली, अगं तो त्याचं काम करतोय चोखपणे. हा जावा तुम्ही, आम्ही सांभाळतो अमोलला, काय काळजी करू नका. हा बापू, अमोल चला, आता राहिलेली गोष्ट उद्या रात्री. हा, आता उशीर झालाय ना, झोपायचं. ठीक आहे बापू. चला चल रुपाली, तू पण घे आवरून. दीपू चला. ह्या दोघांचं ना एकत्र राहणं वाढतच चाललं. काही केलं नाही ना तरी आपण आणि भाऊजी आणखी जवळ येतील. काय करू काय करू.